नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अँटोनी वेस्टबद्दल. तर मित्रांनो, अँटोनी वेस्ट शेअर रॅली आफ्टर सेक्युरिंग रुपीज 1330 कोटी कॉन्ट्रॅक्ट्स फ्रॉम BMC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड या कंपनीला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून 2 लार्ज स्केल म्युनिसिपल कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 1330 कोटी रुपये, ज्यामधल्या एका कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 684 कोटी रुपये आणि दुसऱ्या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 646 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच दोन जबरदस्त ऑर्डरमुळे अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज सेक्युअर रुपीज 310 कोटी ऑर्डर्स फॉर कायगा 5 अँड 6 न्यूक्लिअर रिॲक्टर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर सेक्टरमध्ये कायगा युनिट्स 5 अँड 6 रिॲक्टर्स साठी न्यू ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे टोटल 310 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, MCX ने आपला पहिला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता 1 ऑगस्ट 2025 ला 1:5 च्या रेशोचा. म्हणजे याचा अर्थ म्हणजे ज्याच्याजवळ 10 रुपये पर शेअरच्या फेस व्हॅल्यूचा एक शेअर असेल, त्याला 2 रुपये पर शेअरच्या फेस व्हॅल्यूचे 5 शेअर मिळेल. आणि मित्रांनो, MCX ने आपल्या फर्स्ट स्टॉक स्प्लिट करिता आता रिकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4.5 महिन्यानंतर, आणि ती रिकॉर्ड डेट आहे 2 जानेवारी 2026. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सिरमा SGS टेक्नॉलॉजी बद्दल. तर मित्रांनो, सिरमा SGS एक्वायर 60% स्टेक इन एल्कम इंटिग्रेटेड सिस्टम्स फॉर रुपीज 235 कोटी इन फर्स्ट ट्रान्झॅक्शन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी डिफेन्स आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये आपला बिझनेस वाढवण्याकरिता इलेकॉम इंटिग्रेटेड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी खरेदी करणार होती. आणि मित्रांनो, त्याकरिता SGS या कंपनीने फर्स्ट ट्रान्झॅक्शन कंप्लीट केले आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस लॉन्चेस रुपीज 1900 कोटी प्रीमियम हाऊसिंग प्रोजेक्ट इन बेंगलुरू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, महिंद्रा ग्रुपची दिग्गज कंपनी महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने बेंगलुरूच्या या लोकेशनवर आपले महिंद्रा ब्लूसॉम हे प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, याचे पोटेन्शियल ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू आहे जवळपास 1900 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी सायन्स फॉर
billion US dollar MOU with बोट्सवाना फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रॉमिनंट ग्रीन एनर्जी प्लेयर KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडनी 4 बिलियन US डॉलरचा MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? बोट्सवाना गव्हर्नमेंट सोबत. कशासाठी? टू कोलॅबोरेट ऑन लार्ज स्केल रिन्युएबल एनर्जी जनरेशन, एनर्जी स्टोरेज आणि ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टिटागड विन्स ₹273 कोटी इंडियन रेल्वेज ऑर्डर फॉर 62 मेंटेनन्स व्हेकल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून 62 रेल बॉर्न मेंटेनन्स व्हेकलच्या डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय, टेस्टिंग आणि कमिशनिंग करिता 273 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर बोलूया पेटीएमच्या पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RBI क्लिअर्स पेटीएम आर्म PPSL ॲज पेमेंट ॲग्रिगेटर फॉर ऑफलाईन क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पेटीएमच्या पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपनीने घोषणा केली की कंपनीच्या सबसिडरी कंपनी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ऑथरायझेशन रिसीव्ह झाले आहे. कशासाठी? टू ऑपरेट ॲज अ पेमेंट ॲग्रिगेटर फॉर फिजिकल म्हणजे ऑफलाईन पेमेंट्स आणि क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शनसाठी. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे पेटीएमची पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा सियरा क्लॉक्स 70,000 बुकिंग्स ऑन ओपनिंग डेज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडने सांगितले की न्यू टाटा सियारावर स्ट्रॉंग मार्केट रिस्पॉन्स आला आहे. पहिल्याच दिवशी 70,000 कन्फर्म बुकिंग्सचा जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलला जर जबरदस्तपणे बिझनेस वाढवायचा असेल तर कंपनीला जास्तीत जास्त फोकस आपल्या जॅग्वार लँड रोवरच्या बिझनेसवर करावे लागेल. कारण मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा जो रेव्हेन्यू किंवा सेल्स आहे ती जास्तीत जास्त जॅग्वार लँड रोवर बिझनेसमधून येते. आणि मित्रांनो, म्हणून हा जो टाटा सियारा आहे याने जरीही जबरदस्त परफॉर्म केला तरीही मित्रांनो, जॅग्वार लँड रोवरचा जो बिझनेस आहे तो टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलसाठी सर्वात इम्पॉर्टंट बिझनेस आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.